नमस्कार, मी वैष्णवी. MCN न्यूजच्या जालना बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत. पाहूयात जालन्यातल्या काही महत्त्वाच्या घडामोडी. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. आपल्या आरोग्याची संजीवनी. द स्किल टू हील, द स्पीड टू केअर. आता सविस्तर बातम्या. जालन्यामध्ये पोलिसांचा धाक संपत चाललाय की काय असा सवाल आता उपस्थित होतोय. तिघांनी गावठी कट्ट्याचा धाक दाखवत व्यापाऱ्याकडून तब्बल 4 लाख रुपये लुबाडले आहेत. वदनापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये सुरू झालेल्या अपहरणाचा थरार सदर बाजार पोलीस ठाण्यामध्ये हद्दीत संपला असला तरी या प्रकरणात पोलिसांची चुप्पी साधल्यानं आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. पाहूयात याबद्दलचा हा सविस्तर रिपोर्ट. दुचाकीने घरी परत जाणाऱ्या व्यापाऱ्याला तिघांनी रस्त्यात अडवून गावठी कट्ट्याचा धाक दाखवून 50 लाखांची खंडणी मागितली आणि यापैकी 4 लाख रुपये लुबाडून ते पसार झाले. ही घटना गुरुवारी दिनांक 29 मे रोजी संध्याकाळी 6 वाजता रात्री 9 वाजेच्या सुमारास दाभाडी जालना मार्गावर घडली आहे. जालन्यात राहून बाहेरगावी व्यापार करणाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण यामुळे निर्माण झालं असून या घटनेमुळे जिल्ह्यात पोलिसांचा धाक नसल्याचं उघड झालंय. याविषयी सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी आहे की चंदन बसंतीलाल गोलेच्छा वय वर्ष 49 हे जालन्यामध्ये वास्तव्यास असून दाभाडी तालुका बदनापूर इथे त्यांचं किराणा दुकान आहे. त्यामुळे ते रोज दाभाडी इथे ये जा करत असतात. 29 मे रोजी ते नेहमीप्रमाणे संध्याकाळी 6 वाजेच्या सुमारास दाभाडी येथून दुचाकीने जालन्याकडे निघाले होते. दरम्यान तिघांनी त्यांची दुचाकी अडवली आणि गोलेच्छा यांच्या दुचाकी समोर आडवी लावून त्यांना रोखलं. यावेळी एकाने गावठी कट्टा काढून गोलेच्छा यांच्या डोक्यावर लावत त्यांचं अपहरण केलं. यावेळी त्यांना लाथाबुक्क्यानं मारहाण करून 50 लाख रुपयांची खंडणी मागितली. मात्र एवढी मोठी रक्कम सोबत नसल्याने गोलेच्छा यांनी सांगितले असता तिघांनी त्यांना दुचाकीवरून जालना इथं आणून पुन्हा नवीन मार्केट यार्ड समोर गोरक्षण पांजरापोळाच्या जागेत गावठी कट्ट्यानं ठार मारण्याची धमकी दिली. तिथून या तिघांनी गोलेच्छा यांच्या संभाजीनगर परिसरामध्ये आस्था हॉस्पिटलच्या बाजूला असलेल्या घरी आणून 50 लाख रुपये मागितले, पण घरी फक्त 1 लाख रुपये होते. या घटनेला 3 दिवस उलटूनही तपास शून्य आहे. मोठ्या शहराच्या ठिकाणी वास्तव्यास राहून दररोज ग्रामीण भागामध्ये व्यवसाय करण्यासाठी ये-जा करणाऱ्या जिल्ह्यातील व्यापाऱ्यांच्या मनात यामुळे धडकी भरवली आहे. या घटनेला 3 दिवस उलटले तरीही अजून तपास झालेला नाहीये. पोलिसांनी आरोपींचे छायाचित्र, नाव आणि पत्ते सांगूनही पोलीस आतापर्यंत पोहोचू शकले नसल्यानं व्यापाऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होतोय. तर मला आपलं नाव सांगा आणि आपल्यासोबत काही खंडणी काही वसूल केली, काय घटना आहे? माझं नाव चंदन बसंतीलाल गोलेच्छा. मी राहणार जालन्याचा, पण दाभाडीला माझं किराणा व्यवसाय आणि शेती असल्या कारणानं मी रोज ये जा करतो. गुरुवारी संध्याकाळी 6:15च्या दरम्यान मी दाभाडीहून निघून जालन्याला येत असताना मला दाभाडीहून 3-4 किलोमीटरला 3 आरोपींनी माझी मोटरसायकल अडवून आणि गावठी कट्टा लावून मला किडनॅप केलं आणि पैशाची 50 लाखाची खंडणी मागितली. मी त्यांना म्हणलं बाबा मी 50 लाख रुपये देऊ शकत नाही, माझ्याकडे आहे पण नाही. तर त्यांनी मला जोरा जबरदस्ती करून तुम्ही पैसे मला द्यावंच लागल, नाही तर मी तुम्हाला जीवे मारतो असं करत करत त्यांनी मला जालन्याला आणलं आणि मला काही तुम्ही आत्ता पैसे द्या आणि बाकीचे पैसे तुम्ही 2 दिवसानंतर द्या. जर तुम्ही पोलिसाला जर सांगितलं तर मी तुम्हाला तुमच्या परिवाराला जीवे मारून टाकल असं करून आमच्याकडून त्यांनी आमच्या घरी 1 लाख रुपये होते वडिलाजवळ, पण त्यांनी पुन्हा आम्हाला पैसे डिमांड केली. नाही तर मग तुमच्या वडिलाला यांना घरात येऊन धमकी देऊन आम्हाला बलजबरी मला बाहेरून पैसे आणावं पडले. आमच्या मित्राकडून 3 लाख रुपये मला आणावं लागले आणि त्यांना 4 लाख रुपये मी दिले. त्यावेळेस ते इथून गेले आणि मला त्यांनी ही धमकी दिली की जर हे पोलिसात केस केली तर मी तुम्हाला जीवे मारल, नाही तर मला 46 लाख रुपये मला 2 दिवसानंतर लागतात. मी भीतीपोटी दुसऱ्या दिवशी ती कंप्लेंट केली, पोलिसांना सांगितलं सगळ्या गोष्टी. आरोपीचे एक जो आरोपी ओळखत होता त्याचंही नाव सांगितलं. सदरील तपास चालू आहे असं पोलीसवाले म्हणतात आणि पोलीसवाल्याकडून मला फार अपेक्षा आहे लवकरात लवकर त्यांनी याचं छडा लावावे आणि माझ्यासारखे ज्या आता जे खंडने आहे जे म्हणजे इतका मुजोरपणा झाला त्याच्यावर त्यांनी चाप बसवावा इतकी माझ्याकडून फार अपेक्षा आहे. सध्या जालना शहरात क्राईम रेट खूप वाढलेला आहे, वारंवार अशा घटना घडत आहेत. अद्यापही पोलिसांना आपण माहिती दिली पण अद्यापही कुठले चोर किंवा त्यांनी पकडलेले नाही.
तर पोलिसांच्या संदर्भात काय सांगाल आता? मला पोलिसाकडून खूप अपेक्षा आहे, बरोबर आहे, पण आता सध्या तर काही झालं नाही. त्यांना तसं डिटेक्ट केलेलं आहे मी आरोपीचं. ते म्हणतात तपास चालू आहे आणि माझी आशा अशी वाटते का होईल. मराठवाडा विभागीय सिलंबन स्पर्धा जालना जिल्ह्यातील रोहनवाडी इथं आयोजित करण्यात आली होती. यामध्ये मराठवाड्यातील बहुसंख्य जिल्ह्यातील खेळाडूंनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला आणि पदक मिळवली आहेत. सिलंबम स्पोर्ट फेडरेशन यांच्या वतीनं महाराष्ट्र राज्य आणि देशभरात भारतीय पारंपरिक खेळ सिलंबम याविषयी विविध स्तरांवर प्रशिक्षण शिबिर आणि स्पर्धांचं आयोजन करण्यात येत आहे. जालना जिल्हा सिलंबन स्पोर्ट असोसिएशन यांच्या वतीनं देखील या पद्धतीचे कार्यक्रम आयोजित केले जातात. सध्याच्या मोबाईलच्या युगात मुलांचे मन आणि मनगट सदृढ व्हावे यासाठी हे स्पोर्ट फेडरेशन काम करत असतं. मराठवाडा विभागीय सिलंबन स्पर्धा जालना जिल्ह्यातील रोहनवाडी इथं आयोजित करण्यात आली होती. यामध्ये मराठवाड्यातील बहुसंख्य जिल्ह्यातील खेळाडूंनी या स्पर्धेमध्ये सहभागी होऊन पदक मिळवली आहेत. यावेळी सिलंबम स्पोर्ट फेडरेशन इंटरनॅशनल टेक्निकल डायरेक्टर अध्यक्ष संजय बनसोडे, अध्यक्ष भूषण यादव, अक्षय तनपुरे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. जोपर्यंत अमोल मिटकरी वायझेड शब्दाचा अर्थ सांगत नाही तोपर्यंत त्याला आम्ही माकडच म्हणणार, अशा शब्दात आमदार अमोल मिटकरी यांनी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी रविवारी लक्ष केलं आहे. जालन्यामध्ये त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला तेव्हा अमोल मिटकरी यांच्यावर त्यांनी निशाणा साधला. पाहूयात. धायगुडे नाव आहे त्यांचं. असं म्हणणं आहे तरुणाचं की लक्ष्मण हाके यांनी ओबीसी समाजाला फसवण्याचं काम केलं. त्याच्याकडून विचारा ना काय फसवलंय. सूरज चव्हाणांनी एक ट्विट केलंय, लक्ष्मण हाके हे धनगर समाज आणि ओबीसी समाजाला कलंक लागलाय. माझा समाज आणि ओबीसी समाज ठरवेल. चव्हाण कुठल्या जिल्ह्यात कुठल्या तालुक्यात तू पण ये समोर. आणि तुला कोण कुत्री तरी ओळखतात का गावातली भटकती फिरणारी? तू कुठल्या प्रश्नावर भांडलास रे सांग ना. कोण आमचा ओबीसी समाज माझा धनगर समाज मी कलंक आहे का काय आहे ते ठरवेल ना. तुझ्या सर्टिफिकेटची मला काय गरज आहे. मी गावगाड्यामध्ये फिरतो, मी 18 पगड जातीच्या प्रश्नावर बोलतो, मी बजेटवर बोललोय, मी महाज्योतीवर बोललोय, मी आर्थिक विकास महामंडळाच्या निधीवर बोललोय. त्याच्यावर उत्तर दे. तुझी अवकात आहे ना. प्रश्न काय बोलतो ये चल. मी जे प्रश्न उपस्थित केलेत त्या प्रश्नाची उत्तर दे. 1% पलीकडे या फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये ओबीसींना बजेट दिलं जात नाही. हा माझा सवाल आहे. अजितदादा पवार तुमची कुवत आणि तुम्ही ओबीसीच्या बाबतीत कसं काय या प्रश्नाचं उत्तर. तुम्ही दुसऱ्याच्या रिचार्जवर चालणारे आहात असं सुद्धा ते चव्हाण म्हणतात. अजितदादा पवार कोणाच्या रिचार्जवर चालतो. काकांच्या ना. माननीय शरदचंद्रजी पवारांच्या रिचार्जवर अजितदादा पवार चालतात ना. आजपर्यंत चालले ना. आता पंख फुटले त्यांना. शेवटचा प्रश्न, जे लोक दारू पिऊन झोलतात त्यांच्यावर बोलण्यात काही अर्थ नाही असं सुनील तटकरे म्हणाले. काय काय जे लोक दारू पिऊन झुलतात त्यांच्यावरती मी बोलू कशा. त्याच्यावर बोलण्यात काही अर्थ कोण कोण दारू पिऊन झोलते? म्हणजे अप्रत्यक्ष तुमचं नाव न घेता त्यांना तुम्हाला टोला मारला सुनील तटकरे. या महाराष्ट्रामध्ये जे वायनरीचं दारूचं उत्पादन आहे ना ते भारत देशातल्या वायनरीच्या दारूच्या उत्पादनापैकी 80% उत्पादन महाराष्ट्रात होतं. आणि ते दारूचं उत्पादन कोण करतात तर सुनील तटकरेच्या पक्षाचे कारखानदार भांडवलदार मंडळी करतात. 80% भारतातल्या 80% दारूचं उत्पादन. त्यामुळं माझी या महाराष्ट्राच्या उत्पादन शुल्क मंत्र्यांना माझी विनंती आहे की तुम्ही महाराष्ट्र दारूतून मिळणाऱ्या टॅक्सवर चालवू नका. हा माझा सवाल आहे त्यांना. तुम्ही कारखाने काढता, दारू विकता आणि तुम्ही एखाद्या माणसावर जाऊ द्या. ते तटकरे मी जर बोललो तर अमोल मिटकरीच्या अंगावर कपडे सुद्धा राहणार नाही तसं तो म्हणाला. नेमका हा धमकी आहे का अमोल मिटकरीचा इशारा आहे? अमोल मिटकरी नावाच्या वरिष्ठ सभागृहात अजितदादांनी ज्याला संधी दिल्या या माकडाला. काय संधी दिल्या? वरिष्ठ सभागृहात या माकडाला संधी दिल्या. त्यानं सुरुवात करताना अशी केली की याच्या गाडीचा नंबर YZ ठेवा. या माकडाने जोपर्यंत YZ या शब्दाचा अर्थ सांगणार नाही महाराष्ट्राला तोपर्यंत या मिटकरीला आम्ही माकडच म्हणणार. एक शेवटचा प्रश्न, अमोल मिटकरी असे म्हणतात की लक्ष्मण हाके तोडीपाणी घेते. मी तोडपाणी करतो एका वाटीमध्ये. अजितदादा पवार तोडपाणी करतात समुद्रामध्ये. त्यामुळं मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा मुंबईला धडकणार आहेत 29 ऑगस्ट. ओबीसीच्या हक्क अधिकारावर जर आम्हाला अडचण येते असं वाटलं
की ओबीसी बांधव महाराष्ट्र गदा 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 हलवून जरांगीला तिकडेच अडवणार जाऊन आलो. कुठल्याही परिस्थितीत आता सरकारला सुट्टी नाही असणे वारंवार सांगताय. आम्ही आमच्या हक्क अधिकारावर जर कोणी चॅलेंज केलं तर आम्ही कुणालाच सोडणार नाही, मग सरकार असो किंवा जरांगी असो. राज्य शासनानं जालना शहर महानगरपालिकेला 313 कोटींचा जीएसटी निधी 5 वर्षांसाठी दिलाय. मात्र जालना MIDCतून प्रतिवर्षी 350 कोटींपेक्षा जास्त जीएसटी भरला जातो. त्यामुळे हा निधी खूप कमी आहे. या निधीमध्ये वाढ करून मिळावी याकरिता मी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांना पत्र लिहिणार असल्याची आज पत्रकार परिषदेमध्ये माहिती देण्यात आली आहे. माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी हे बोललाय. पाहूयात. जे सरकारकडून आले ते कमी आहे. काय नेमकं कमी असण्याचं कारण? ते मला तेच विचारायचं आहे की आम्ही एवढं पैसे दिल्यानंतर तुम्ही जे 70% 80% जे रिएम्बर्स म्हणून तुम्ही आम्हाला देतात ते एवढं कमी का देतात? आम्ही म्हणून मी काय म्हणतो, कमिशनर करून पूर्ण आकडा घ्यायचं. तफावत किती आहे, तफावत मध्ये किती पैसे आपल्याला यायचे त्याप्रमाणे आपण करणार. साधारणतः सरकार किती परतावा देतं? हे बघा, आता मला जे माहित पडलं की महाराष्ट्रात मराठवाड्यात औरंगाबाद नंतर किंवा औरंगाबाद बरोबर आपण भरतोय आणि आकडा फार मोठ्या प्रमाणात आहे. ते 350 फक्त स्टीलवाले म्हणतात आम्ही एवढं भरतोय, तर बाकी इंडस्ट्रीचं जर धरलं तर किती येईल आणि तफावत किती येईल? ऍक्च्युअल मी फक्त ते मला माझे स्टील इंडस्ट्रीकडून जे आकडे आले ते मी तुम्हाला सांगतो. पूर्ण आकडे घेऊन मग आपण करायचं की आम्हाला. हो बरोबर, तेच आणि तिथे इंडस्ट्री पण नाही ना, तिथं कपडा इंडस्ट्री आहे फक्त. तर मी तेच म्हणतो ना की आपल्याला जे पैसे दिले सरकारने काही चुकीचे आकडे दिले का, की जीएसटी प्रमाणे देत नाही का आपल्याला, किंवा तुम्ही जे जुनं पद्धत होती म्हणजे 11 आहे त्यावेळेस 11 धरून आपण देऊ लागलं का? हे 2-3 गोष्ट वेगळे. सहाय्यक अनुदान तुम्ही 11 बंद केलं, तुम्ही सहाय्यक अनुदान दिलं. महानगरपालिका केलं तर सहाय्यक अनुदान बंद झाला. मग तुम्ही आकडे कसे, जसं औरंगाबादला जीएसटी प्रमाणे स्टेट जिथून, तर आम्हाला काय नाही हे विषय आपला धरून ठेवलं होतं. पण हे जे आकडे आले 70 ते 80 कोटी रुपये आपल्याला जालन्याला प्रत्येक वर्षी, हे कमी आहे. बिझनेस हिसाब जर बघितलं तर फार कमी दिसतोय मला. नगरपालिका दिली तर चांगला होईल, नाहीतर मग ते तुम्हाला माहित आहे अंदाज कमिटी कसं चालते, तसं प्रमाणे होईल. तर ते करावं तर लागल ना. हे बघा, आम्हाला नगरपालिकाचा अनुभव आहे. मी आमदार होतो 10 वर्ष माझ्याकडे ते. तर आपल्याला सर्वात मोठा इन्कम सोर्स जे शासन देत आहे त्याच्यावर असतोय. आपला जालन्याचा आपला लोकल जे हे असतात नलपट्टी घरपट्टी याप्रमाणे केला पाहिजे, त्याप्रमाणे येत नाही. डिपेंड पूर्ण ह्यांच्यावर असतात. आणि सहाय्यक अनुदान जेव्हा भेटत, सहाय्यक अनुदान पूर्ण कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये जायचं, ते डेव्हलपमेंटसाठी नसतात. पण हे जे आकडे, जर आकडे आपल्याला आले जीएसटी प्रमाणे तर फार मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट आहे. आणि प्रत्येक गोष्टीला आपला 20%, आता तर 50 झालं. महानगरपालिकेला तर 50% झाली. 100 कोटी योजना आहे तर तुम्हाला 50 कोटी भरावं लागतात. जर ज्याप्रमाणे जर पैसे दिले तर नवीन जर अंडरग्राउंड ड्रेनेज आहे 2000 कोटीचं होणार आहे भविष्यात, त्याला तर पैसे त्याला पाणी पण लागतं. ते पण हे कॅल्क्युलेशन जर आपण दिलं तर येईल. सार्वजनिक न्याय तथा सहाय्यक धर्मदाय आयुक्त कार्यालयामध्ये जाणारा पक्का रस्ता तयार करून द्यावा या मागणीसाठी ॲडव्होकेट महेश धन्नावत यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्षणीय उपोषण सुरू केले. सार्वजनिक न्याय नोंदणी कार्यालयात सहाय्यक धर्मदाय आयुक्त कार्यालयापर्यंत पक्का रस्ता त्वरित बनवण्याबाबत आदेशित करण्यात आले आहे. परंतु हा पक्का सिमेंट रस्ता जिल्हा ग्रंथालयापर्यंतच बनवण्यात आला असून यापुढे सहाय्यक धर्मदाय आयुक्त कार्यालय आहे आणि तिथपर्यंतचा रस्ता बनवण्यात आला नाही. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक, वकील वर्ग, पक्षकार, कर्मचारी यांना या कार्यालयात जाण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. पावसा पाण्याच्या दिवसात हा रस्ता पूर्णपणे चिखलमय होऊन जातो. कार्यालयाकडे जाणे जवळपास अशक्य होऊन जाते. त्यामुळे या रस्त्याकडे विशेष लक्ष देऊन उर्वरित हा रस्ता पक्का तयार करून द्यावा या मागणी संदर्भात ॲडव्होकेट महेश धन्नावत हे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्षणीय उपोषण करत आहेत. आधी रस्ता नंतर इमारत अशी संकल्पना महाराष्ट्रभर राबवली जावी असं मत ॲडव्होकेट महेश धन्नावत यांनी लक्षणीय उपोषण करतेवेळेस व्यक्त केलंय. हे लक्षणीय उपोषण करतेवेळेस ॲडव्होकेट महेश धन्नावत, ॲडव्होकेट राहुल चव्हाण, ॲडव्होकेट लक्ष्मण उडाण, ॲडव्होकेट DK कुलकर्णी, ॲडव्होकेट महेश आढेकर, ॲडव्होकेट सय्यद आरेफ, ॲडव्होकेट सुभाष बोर्डे, ॲडव्होकेट विनोद पांडव,
हरिनारायण जयस्वाल, श्याम सारस्वत, मयूर अग्रवाल, गणेश लुटे, शेख इस्माईल शहा आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. जे सधर्मदाय आयुक्त कार्यालय आहे त्या धर्मदाय आयुक्त कार्यालयाचं जे रस्ता नाही त्यासाठी आज आपण उपोषणाला बसलेलो आहोत. आमच्यासोबत सर्व वकील बांधव आहे. आपली जर भारताची संविधान बघितलं तर उद्देशिका बघितली तर त्या उद्देशिकामध्ये लिहिलेलं आहे की सर्व नागरिकांस सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अधिवक्त्य, विश्वास, श्रद्धा व उपासना याच्या स्वातंत्र्य, दर्जा व संधीची समानता मिळवण्यासाठी आपण सर्व प्रयत्न करावा. राष्ट्र एकता व एकात्मा आणि बंधुभाव निर्माण करण्यासाठी हे सर्व आपली उद्देशिका असताना आपण जर बघितले तर मोठे मोठे लोक जे आहे चॅरिटी कमिशनला जे कारणी लोक येतात त्यांच्यासाठीच फक्त तो कार्यालय उघडा आहे असं करण्यासाठीच त्यांनी ते अर्धवट रोड केलेलं नाही. जे सायकलवर येतात किंवा टू व्हीलरवर येतात, पायी येतात, गोरगरीब येतात, अपंग लोक येतात, त्यांना त्या कार्यालयापासून वंचित ठेवावी, त्यांची संस्था नोंदणी करू नये यासाठी तेवढंच रोड त्यांनी बांधलेला नाही. जर बघितलं तर मुख्य रोड पासून तर कॉर्नरपर्यंत रोड नव्हता. आम्ही मानव अधिकार आयोगाकडे धाव घेतली. ते धाव घेतल्यानंतर तिथे अर्धवट रोड तयार करण्यात आला. तोही निष्कृत दर्जाचा आहे आणि त्या पुढचा रोड त्यांनी तयारच केलेला नाही. आज आपण जाऊन पाहिलं तर ते रोड नसल्याने अनेक लोक पडत आहे. या संदर्भात तिथल्या कार्यालयाने सुद्धा जिल्हाधिकारी कार्यालयाला व महानगर आयुक्तांना पत्र सुद्धा दिलेलं आहे. त्या पत्रात त्यांनी असं उल्लेख केलेला आहे की इथे पक्का रस्ता नसल्याने नागरिक, वकील, पक्षकार, कर्मचारी यांना या कार्यालयात येण्या जाण्यासाठी अडचणीचा सामना करावा लागतो व येणाऱ्या पावसात चिखलामुळे कार्यालय जवळपास जाणे अशक्य होईल. हा पत्र त्यांनी 20 मार्चलाच दिलं होतं. फोन करत नाहीये. ऍक्च्युअली हा जे रस्ता आहे हा आयुक्त महानगरपालिकाचं काम आहे. कारण जेव्हा ह्या बिल्डिंग परमिशन दिली जाते, कोणती बिल्डिंग निर्माण होते तर त्या बिल्डिंगची परमिशन हे कलेक्टर साहेब देत असतात, म्हणजे आयुक्त साहेब देत असतात. त्यांनी हे पाहावं की तिथे अप्रोच रोड आहे का नाही, ड्रेनेज सिस्टम आहे का नाही, हे सर्व पाहणी केल्यानंतरच तिथली परवानगी दिली जाते. मग जर ही परवानगी एक सामान्य नागरिक घर बांधण्यासाठी तिथे परवानगीसाठी अप्लाय करतो तेव्हा त्यासाठी सर्व काही निष्कर्ष आहे. मग या गव्हर्नमेंट ऑफिसेसला जे करोडो फंड येतात, गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर काम करतात, यांना काही निष्कर्ष नाही का? अप्रोच रोड आधी बघायला हवं होतं, रस्ता निर्माण झाला का नाही ते पाहणे गरजेचं होतं. आधी रस्ता मग कार्यालय हे धोरण राज्यभर राबवणे गरजेचं आहे. कारण असे अनेक कार्यालय जे बनून करोडो रुपये खर्च होतात त्यावर पण ते रस्ता अभावी चालू होत नाही. आमची अशी मागणी आहे की हा रस्ता तर आधी पाण्याचे दिवस आहे. आपण बघिततो की एकीकडे मुख्यमंत्री साहेब सांगतात की महिलांनी पुढे यावं, महिला सबलीकरण करावं, महिला नोंदणी, संस्था नोंदणी कसे करणार, महिला पुढे कसे येणार. परत ज्या गोरगरीब लोक आहेत त्यांना धर्मदाय कार्यालयात हॉस्पिटल भेटत नाही, त्यांना सुद्धा कार्यालयात जाण्यासाठी किंवा त्या संदर्भात तक्रार करण्यासाठी जावं लागतं. पण हा रस्ताच नसल्याचं ते तक्रार कुठे देणार? त्या लोकांना सुद्धा धर्मदाय कार्यालयापासून वंचित ठेवण्यासाठी हा उपक्रम आहे. तर आम्हाला अशी आशा आहे की आज हा लक्षणीय उपोषण आहे. हा नंतर तीव्र असं हे धोरण घेणार आहोत. परत रस्ता आधी रस्ता मग इमारत ही संकल्पना महाराष्ट्रावर राबवावी आणि देशाभरात राबवणे गरजेचं आहे. नाहीतर आपलं टॅक्स पेअर आहे त्यांचा पैसा वेस्ट जात आहे. आपण एक जर गरीब माणूस बघितलं तो सुद्धा एक टॅक्स पेअर आहे, कारण तो बिस्किटचा पुडा घेतो तेव्हा तो टॅक्स भरत आहे. त्यामुळे सर्वांनी याकडे लक्ष देणे गरजेचं आहे. विधिमंडळ अंदाज समिती अध्यक्षांचा पीए असलेल्या किशोर पाटीलने आत्तापर्यंत 500 कोटी रुपये वसूल केले आहेत. त्याची नार्को टेस्ट करावी अशी मागणी आज पत्रकार परिषदेमध्ये माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी केली आहे. पाहूयात ते काय म्हणालेत. हे बघा, किशोर पाटील हे गेल्या 20 वर्षापासून विधान भवन मध्ये कारकून म्हणून काम करतो. पण तो कारकून नसून मंत्र्याचा पीए, अंदाज कमिटीचा बॉस म्हणून वावरतो आणि त्याने जे वसूल केले त्याचा पुरावा भेटलेला आहे. माझी रिक्वेस्ट आहे गव्हर्नमेंटला की त्याचा तुम्ही नार्को टेस्ट करा ना. तुम्ही जर त्याचे नार्को टेस्ट केलं तर तुमको 500 कोटी पेक्षा जास्त त्याने या 20 वर्षात वसुली केली आणि कोणत्या नेत्याला दिली ते माहित पडेल ना. स्पष्ट सांगतो, त्यांच्या हे याचा नार्को टेस्ट झाला, त्याच्या आकाशात बिन तुम्ही नार्को टेस्ट करा ना. पैसे आत येतात एवढे मोठ्या प्रकारे तुम्हाला प्रूफ भेटला ना. अनिल देशमुख गृहमंत्री असताना फक्त त्या कमिशनरने बोलले की हा 100 कोटीचा वसूलचा उद्दिष्ट आहे. याचा प्रूफ होता का? पैसे होते का? तरी तुम्ही त्याला 1-1.5 वर्ष त्याला जेलमध्ये ठेवलं. ईडी काय झोपते का? त्याला तुम्हाला प्रूफ भेटलं ना, पैसे भेटले ना. पैसे कोणाचे ते प्रश्न उठतो ना. द्या ना त्याला नार्को टेस्ट करा ना. डायरेक्ट लाईव्ह तुम्ही माहित पडेल ना कोण पुढारी किती पैसे घेतलं, कोणाकडून किती पैसे आले. एवढे पैसे तुमच्याकडे आले, देशाच्या संरक्षणासाठी द्या ना पैसे तेवढे.
आज आपण आपली अर्थव्यवस्था 4थ्या नंबरवर आहे. असे भ्रष्ट लोकांची जर इन्क्वायरी केल्याने यांच्याकडे वसूल केलं तर आपला देश अमेरिकेच्या लेवलवर आपले GDP वाढेल. पैसे जाते कुठं? असं कर्मचारी किशोर पाटील सारखे अधिकारी कर्मचारीकडे जातात, पुढाऱ्याकडे जातात. पैसे देशाचा गेला कुठं? तुम्ही आता सुद्धा इशारा दिलाय जर नार्को टेस्ट नाही केली तर आम्ही कोर्टात जाऊ. हो यस, मी तर जाणारच आहे. कोर्टाला आम्ही करणार आहेत की बा असा होतात आणि ह्याला सोडून दिलं. अब SIT काय? सेव्ह इलिगल टीम झाली ती. SIT म्हणजे काय? तो बिचारा अनिल गोटे तुम्हाला मागणी करतोय की तुम्ही त्या रेखावारला घ्या, त्या प्रवीण गेडामला घ्या. मग का घेत नाही गव्हर्नमेंट? दूध का दूध, पानी का पानी करायचं ना. मग केमिकल वाला दूध है ना, दूध निकलेगा ना पानी निकलेगा, यूरिया निकलेगा उसके अंदर. तुम्ही पण मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली. मी ईमेल केलेली आहे. मला यांचा जबाब आलेला कोणाचा? एकनाथ शिंदेचा. मी बघतोय आता मी प्रत्येकाला ईमेल करेल दादा. आता मी अमित शहाला पण ईमेल करणार आणि पंतप्रधानांना पण ईमेल करणार आणि शक्यतो अमित शहाचा भेट मी घेणार आहे. म्हणजे मी भेट घेण्यामध्ये त्याच्या अफवा फार वेगळे असतात. अमित शहा नांदेडला आले की कैलास गुरुंचा त्याचा प्रवेश असा वेगळी गोष्ट होती. म्हणून मी घाबरून थोडा थांबलो, म्हणजे त्यांना भेटण्यासाठी. ते आता मी त्यांना देणार पत्र, ते दिलं टाइम तर जाणार. धुळे प्रकरणावरून तुम्ही बोलताय, अनिल गोटे बोलताय, संजय राऊत बोलताय, मात्र शिवसेनेचे इतर नाही ते उभाटाचे जे नेते आहेत ते का बसतात, बोलत नाही. जालन्याचे पासून तर जालन्याचं प्रकरण आहे ना. नगरपालिका आहे, तुम्हाला नगरपालिका लढायचं म्हणतात, जिल्हा परिषद तुम्हाला ज्या लोकांनी करप्शन करतात त्यांच्याबद्दल का बोलत नाही तुम्ही? आम्हाला ठीक आहे, आम्ही तर जालन्याकरांसाठी काही कुठेही फाईट करण्यास तयार आहे. असे आका लोक जालन्यातून गेले पाहिजे बस. त्याला हा हो, ज्या प्रकारे विरोधी पक्ष म्हणून ज्या अटॅक झाले पाहिजे. आता आम्ही परवा आमचे वडेट्टीवार साहेबांना बोललो की बाबा तुम्ही थोडा इनिशिएटिव्ह घ्या. या बिचारा एक तर तो म्हातारा अनिल गोटे कुठे पण लढणार. तर आता अधिवेशन मध्ये मी स्वतः 2 दिवस अगोदर जाऊन बसतो. आमच्या पार्टीच्या लेवलवर तो वाटलं तर दिल्लीला जाऊन येतो मी, की दिल्लीहून म्हणजे ते तर बोलणार आहे, पण ज्या प्रकारचा अटॅक झाला पाहिजे त्या प्रकारचा अटॅक होत नाही ना. आणि 3 लोकांनी त्यांनी अरेस्ट केलं. किशोर पाटील आणखीन कोणी तर आहेत आणि अज्ञात व्यक्ती. तो अज्ञात कोण आहे भाई? ते विषय देखना तो पडेगा ना. अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षणिक महासंघ उच्च शिक्षा वर्ग महाराष्ट्र प्रदेशच्या वतीनं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 चे प्रभावी अंमलबजावणीसाठी त्रिवार्षिक संघटक आराखडा निर्मिती कार्यशाळेचे आयोजन जालन्यामध्ये करण्यात आलं होतं. या कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचं पाहायला मिळालं. अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षणिक महासंघ उच्च शिक्षा वर्ग महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीनं रविवारी देवगिरी पतसंस्थेच्या सभागृहामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी त्रिवार्षिक संघटक आराखडा निर्मिती कार्यशाळेचे उद्घाटन माजी कुलगुरू डॉक्टर मुरलीधर चांदेकर यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी शैक्षणिक महासंघाचे राष्ट्रीय सचिव तथा महाराष्ट्र प्रांत अध्यक्ष प्राचार्य दीपक खेडकर हे होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे क्षेत्र सेवा प्रमुख प्रोफेसर डॉक्टर उपेंद्र कुलकर्णी, शैक्षणिक महासंघाचे विद्यापीठ प्रमुख प्रोफेसर दिलीप अर्जुने यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. डॉक्टर शैलेंद्र देवळानकर यांनी अन्य राज्यांमध्ये शैक्षणिक धोरण बाबत केवळ औपचारिकता आहे, मात्र महाराष्ट्र शिक्षण क्षेत्रामध्ये नवीन पायंडा निर्माण करणारा आहे. राज्यात नवीन प्रयोग राबवावे लागतील असे सांगून उच्च आणि तंत्र शिक्षण विभागामार्फत NEPच्या अंमलबजावणीसाठी राबवण्यात येत असलेल्या जनजागृती उपक्रमांची सविस्तर माहिती देवळानकर यांनी दिली. डॉक्टर मुरलीधर चांदेकर म्हणाले की भारताच्या वैभवशाली शैक्षणिक पद्धतीचे पुनर्स्थापन करण्यासाठी राष्ट्रीय शिक्षण धोरण असून समाज आणि राष्ट्राची गरज आहे. या दृष्टीनं पाहावं, त्यातून नाविन्य घडेल असं नमूद करत अंमलबजावणीसाठी प्राध्यापकांनी मनापासून मानसिकता स्वीकारावी, तसेच परराष्ट्र परिवर्तन होईल असंही त्यांनी सांगितलं. अध्यक्ष समारोपामध्ये प्राचार्य प्रदीप खेडकर यांनी देशहितासाठी शैक्षणिक महासंघ कार्य करत असल्याची माहिती दिली. प्रास्ताविकामध्ये प्रोफेसर डॉक्टर दिलीप अर्जुने यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाबाबत प्राध्यापक संचालकांचे प्रश्न प्रशासनाच्या समन्वयाने सोडवण्यासाठी कार्यशाळा आयोजित केल्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली. डॉक्टर रेखा मग्गीरवार, डॉक्टर नीलम भेंडे यांनी सरस्वती वंदना संघटन गीत गायलं. सूत्रसंचालन प्राचार्य संजय जगताप यांनी केलं, तर महामंत्री डॉक्टर सत्यप्रेम घुमरे यांनी आभार मानले. कार्यशाळेत राज्यभरातील प्राधिकरणाच्या 104 प्राध्यापकांनी सहभाग नोंदवला.
मी प्रोफेसर दिलीप अर्जुने, अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अध्यक्ष। आज जालना येथे जी बैठक अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघाची होत आहे, या बैठकीमध्ये अखिल भारतीय शैक्षिक महासंघाच्या वतीनं नवीन शैक्षणिक धोरणाच्या संदर्भातलं एक वर्कशॉप घेतलं की आपल्याकडं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जे लागू केलेलं आहे, NAP आपण त्याला म्हणतो, त्या धोरणानुसार काही प्राध्यापकाचे प्रश्न आहेत, काही संस्थाचालकाचे प्रश्न आहेत आणि एकंदरीत प्राधिकरणावर जे अकॅडमिक आहेत, सिनेट आहेत, या संदर्भानं त्यांचा या NAPच्या संदर्भातलं अनेक वेगवेगळे जे प्रश्न निर्माण झाले ते प्रश्न सोडवण्याच्या संदर्भानं आज दिवसभर 3 चर्चासत्र आहेत। या बैठकीचा उद्देश असा होता की जे NAPचं धोरण आपण या ठिकाणी राबवतो आहे, ते धोरण राबवत असताना प्रॅक्टिकली जे प्रश्न निर्माण होतात त्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी शिक्षक, प्राध्यापक आणि प्राचार्य एका बाजूला, तर दुसऱ्या बाजूला ही योजना राबवत असताना महाराष्ट्र शासनाचा प्रतिनिधी म्हणून देवळणकर सरांनी जे जे प्रश्न आहेत, ज्या समस्या आहेत, जे काही कन्फ्युजन आहेत, ते सगळं या ठिकाणी दूर केलं जावं या उद्देशानं ही बैठक आहे। आज दिवसभर या बैठकीमध्ये आमच्याकडं प्राध्यापकाचे प्रश्न असतील, NAPच्या संदर्भातलं, संघटन वाढीच्या संदर्भातलं प्रश्न असतील किंवा संघटनेचे प्रतिनिधी जे प्राधिकरणावर गेलेले आहेत, मग अकॅडमिक असेल, सिनेट असेल, MC असेल, त्यांनीसुद्धा त्या सभागृहामध्ये त्यांचे अधिकार आणि कर्तव्य या संदर्भातलं मार्गदर्शन कार्यशाळा होण्याच्या दृष्टिकोनातून ती आजची बैठक केलेली आहे। धन्यवाद। न्यूज चॅनलचे नमस्कार, मी प्राध्यापक प्रदीप खेळकर, अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघ महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष। आज जालना येथे अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघाच्या वतीनं NAP 2020 या विषयावर कार्यशाळा आयोजित केली आहे। या कार्यशाळेला महाराष्ट्रातून सर्व विद्यापीठातून जे प्राधिकरणाचे सदस्य आहेत, मॅनेजमेंट काउन्सिल, सिनेट, अकॅडमिक काउन्सिल मेंबर, बोर्ड ऑफ स्टडीज, या सर्व प्राधिकरणाचे प्राध्यापक या बैठकीला संघटनेच्या वतीनं उपस्थित आहेत। त्याचप्रमाणे आमच्या संघटनेचे अध्यक्ष, महामंत्री हे सुद्धा अपेक्षित आहेत। या बैठकीला उपस्थित आज माननीय संचालक उच्च शिक्षण महाराष्ट्र डॉक्टर शैलेंद्रजी देवळणकर सर, त्याचप्रमाणे माजी कुलगुरू डॉक्टर मुरलीधरजी चांदेकर हे या बैठकीला उपस्थित होते। त्याचप्रमाणे संघटनेचे प्रभारी आमचे उपेंद्रभाऊ कुलकर्णी यांनीसुद्धा या बैठकीला उपस्थिती दिली आहे, त्याबद्दल त्यांचं ते सुद्धा या बैठकीला होते। माननीय अर्जुने सरांनी खूप सुंदर आयोजन या बैठकीचं केलं आणि त्यांनी जालन्यामध्ये सर्व महाराष्ट्रातले प्राधिकरण एकत्र करून एक नवीन दिशा देण्याचं काम NAP करता या बैठकीतून होईल, एवढं मी या प्रसंगी सांगू इच्छितो। धन्यवाद। जनरल मर्चंट असोसिएशन जिल्हा जालना यांच्या वतीने आज जिल्हा अधिवेशन जालन्यामध्ये पार पडलं। या कार्यक्रमामध्ये पुरस्कार प्रदान करण्यात आले। निर्देशिका, विमोचन आणि डिजिटल सदस्यता अभियान आदी कार्यक्रमांचं देखील उद्घाटन करण्यात आलं। कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स व्यापारी महासंघ जिल्हा जालना अंतर्गत जनरल मर्चंट असोसिएशन जिल्हा जालना यांच्या वतीनं जालना जिल्हा अधिवेशन पुरस्कार प्रदान निर्देशिका विमचन डिजिटल सदस्यता अभियान या कार्यक्रमाचं आयोजन जैन भवन सर्कलमध्ये नगर इथं करण्यात आलेलं होतं। या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं। कार्यक्रमाचे द्वीप प्रज्वलन करण्यात आलं। यावेळी जिल्हाध्यक्ष हस्तिमलजी बंब, राजू उपाध्यक्ष, कॅटचे सतीशजी पंच, राज्याध्यक्ष सचिनजी निवंगुणे, राष्ट्रीय अध्यक्ष बालकृष्णजी, भारतीय मराठवाडा अध्यक्ष सीताताई मोहिते पाटील, मराठवाडा सचिव आनंदी आहेर, जिल्हाध्यक्ष प्रिया जोशी यांच्यासह व्यापारी वर्गाची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। यावेळी जिल्हा मराठवाड्यातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यापाऱ्यांचा आदर्श व्यापारी म्हणून मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन त्यांना गौरवित करण्यात आले। तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते निर्देशिकाचे उद्घाटन देखील करण्यात आलं। डिजिटल सदस्यता अभियानाचं देखील यावेळी उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं। त्यानंतर मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करत व्यापारी वर्गांना मार्गदर्शन केलं। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष हस्तिमल बंब यांनी केलं। त्यांनी आपल्या प्रास्ताविकमध्ये व्यापाऱ्यांना येणाऱ्या अडीअडचणी दूर व्हाव्यात त्यासाठी सोबतच महात्मा फुले मार्केट लवकरात लवकर उभे करावे आणि त्याचबरोबर व्यापारी वर्गातून विधान परिषद सदस्य घेण्यात यावा यासाठी विविध मागण्या आपल्या प्रास्ताविकमध्ये मांडल्या। तर सूत्रसंचालन ॲडव्होकेट अभय कुमार सेठिया, दीपक मोदी यांनी केलं। जो भी कोई संदेश देंगे, ये आपका संदेश
जिले के तलागलापर्यंत पहुंचाने में सक्षम है, शक्तिवान है। आज के इस कार्यक्रम में दादा जो हमारे जिले में जो ब्रांचेज उत्कृष्ट कार्य कर रहे हैं, जो आदर्श व्यवसाय कर रहे हैं, इस तरह के लोगों को हमने कुछ निवड़ किए और आज उन आपके कार्यक्रमों से उनको पुरस्कार भी प्रदान करने वाले हैं। पुरस्कार एक किए हुए कार्यों को उनको प्रोत्साहन देने के लिए या दादा जिन्होंने काम नहीं किए, सुस्ती में रह गए, उनको प्रेरणा देने के लिए, या मैं तो कहना चाहूंगा कि किए हुए पुरस्कार यानी किए हुए कष्ट की परत फेड़ में मानता हूं। उसके साथ साथ दादा अभी हमने जनरल मर्चेंट के व्यापारियों की जालना जिले की नए से जनगणना की है और उसकी एक दिशा निर्देशिका डिक्शनरी उसका प्रकाशन विमोचन दादा के कदमों से करके और उपस्थित सभी लोगों को निःशुल्क वितरण की जाएगी। दूसरी लोक साक्षात्कार में व्यापारी है, इधर के व्यापारी नहीं है, पण मी आतापर्यंत 26-27 देशात जाऊन या देशातल्या साऱ्या राजधान्या मी बघितल्या। आता जे काही सॉफ्टवेअर तुमच्या डोक्यातले ते तुझे वेळ सॉफ्टवेयर बदलना पड़ेगा। पंच साहब तुम्हारा तो सबसे पुराना है। नहीं चेंज करा तर कारण सांगतो की भविष्याचा वेळ घेतला पाहिजे माणसाला। जसं मोदीजीने स्वप्न पाहिलं की मी असणार मी नसणार, 2047 चा भारत कसा असणार आहे तसा मी आज जालना जिल्ह्यात राहतो। पुढच्या 15 वर्षात माझा जालना जिल्हा कसा असणार आहे हे स्वप्न पाहावं लागणार आहे आणि स्वप्न जर पाहायचं असेल तर तुम्हाला सगळी स्टडी करावं लागणार आहे, अभ्यास करावा लागणार आहे। मी तर काही आता पदावर नाही, तुमच्यापैकी तुम्हाला पद आहे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष, त्याचा मी नाही घेतला, पण मी 8 दिवसापूर्वी मुंबईला गेलो होतो। उद्योग खात्याचे सचिव अनवरगाम त्यांच्याकडे जाऊन बसलो की आमचा जालना शहर उद्योग नगरी आहे, भविष्यात 5 वर्षात 10 वर्षात आमच्या जालन्याला पाहण्याचा उद्योगाचा दृष्टिकोन काय, तुमच्या विभागाचा दृष्टिकोन काय, त्यांनी मला सारं चित्र बदलून दाखवलं आणि मी म्हणलं नुसतं चित्र आहे, मला प्रत्यक्षात दाखवा। रिलेशन असल्यामुळे विचार हवा म्हणला, मला सांगितलं की रविवारी 2 माणसं तुमच्याकडे येतील, तुम्ही त्यांना वेळ द्या। त्यांनी मला DMIC मध्ये संभाजीनगरच्या अजून 4 जण होते, अजून 10,000 एकर जागा DMIC मध्ये केंद्र सरकारनं राज्य सरकारनं संपादित केली आणि आज मोठमोठे उद्योग या DMIC मध्ये आले। आज 5 वर्षानंतर ते उद्योग सुरू झाले तर 10,000 लोकांना रोजगार आपल्या चिकलठाणला भेटणार आहे, लक्षात घ्या। पण तो रोजगार कोणत्या प्रकारचा असणार आहे, त्या कंपन्या कोणत्या लेवलच्या असणार आहे, त्या कंपन्यामध्ये कोणतं मनुष्यबळ लागणार आहे। 2 प्रकारचं मनुष्यबळ असते, कुशल एक अकुशल मनुष्यबळ।
ओके उचलणे कुशल मनुष्यबळ त्या कंपन्या लागणार आहे. या कंपन्यामधला पगार 2 लाख 3 लाख 5 लाखाच्या खाली येत नाही. असा भविष्याचा वेध जर घेतला आपली पोरं सोडा आपल्या नातवाला होत नाही. या कोणत्या कंपन्या आल्या त्या कंपन्या कोणत्या प्रकारचं मनुष्यबळ लागतं याचा विचार केला पाहिजे. आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट एक इतर आता सुद्धा 10 एकरमध्ये खाली राहिली EMI चौथ्या दुसऱ्या जागेचा शोध घेऊन राहिली. आणि जालन्यामध्ये सुद्धा थर्ड फेज आपल्या इंडस्ट्रीचा 1 इंच जागा खाली नाही. चौथ्या MIDCचा रस्ता आपण पकडावा लागला. कृषी उत्पन्न बाजार समितीत जालन्याच्या बाजार आवारामध्ये गुरांचा बाजार 3 जून रोजी बंद राहणार आहे. बकरी ईद निमित्तानं जालना कृषी उत्पन्न बाजार समितीनं हा महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतलाय. दिनांक 3 जून ते 8 जून या कालावधीमध्ये जिल्ह्यातील विविध गावांमध्ये गुरांचा बाजार भरत नाही असं आवाहन बाजार समितीचे मुख्य प्रशासक तथा आमदार अर्जुन खोतकर तथा सचिन अनिल खंडाळे यांनी केलं आहे. अध्यक्ष महाराष्ट्र गोसेवा आयोग पुणे यांचे पत्र क्रमांक 896 27/5/2025 अन्वये त्यांनी दिनांक 7/6/2025 रोजी बकरी ईद हा सण राज्यात साजरा होणार आहे. या सणासाठी मोठ्या प्रमाणात कत्तल कुर्बानी करण्यात येते. महाराष्ट्र प्राणी संरक्षण अभियान 1995 सुधारणा दिनांक 4/3/2015 पासून राज्यामध्ये संपूर्ण गोवंश हत्याबंदी कायदा लागू करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने नजीकच्या आठवड्यात दिनांक 3/6/2025 ते 8/6/2025 या कालावधीमध्ये जिल्ह्यातील विविध गावांमध्ये गुरांचा बाजार भरणार नाही याची दक्षता घेणे याबाबत कळवले आहे. त्या अनुषंगाने कृषी उत्पन्न बाजार समिती जालना याच्या बाजार आवारामध्ये 3 जून रोजी जनावरांचा बाजार भरणार नसल्याचं मंगळवार रोजी शेतकऱ्यांनी आपले जनावरं विक्रीकरिता बाजारात आवारामध्ये आणू नये आणि आपली होणारी गैरसोय टाळावी असं आवाहन बाजार समितीचे मुख्य प्रशासक तथा आमदार अर्जुन खोतकर तथा सचिव अनिल खंडाळे यांनी केलं आहे. आम्हाला आता शासनाचा दिनांक 27/5 एक आदेश आलेला आहे, JR पत्र आलेलं आहे. बकरी ईद या सणाच्या पार्श्वभूमीवर 7 तारखेला बकरी ईद आहे. तर 3/6 ते 8/6/25पर्यंत जालना जिल्ह्यात विविध ठिकाणी गुरांचा बाजार भरणार नाही. त्या अनुषंगाने बाजार समितीच्या यार्डामध्ये दर मंगळवारी म्हणजे येणाऱ्या 3 तारखेला आपला बाजार भरत असतो. पण ही बकरी ईदच्या निमित्ताने आपला 3 तारखेला आपला गुरांचा बाजार भरणार नाही. आपले बाजार समितीचे मुख्य प्रशासक तथा माजी राज्यमंत्री जालन्याचे आमदार आदरणीय श्री अर्जुनरावजी खोतकर साहेब यांनी शेतकऱ्यांना असे आवाहन केले आहे की आपण आपले जनावरे बकरी ईद असल्या कारणाने आणि आठवड्याभर गुरांचा बाजार जालना जिल्ह्यात भरणार नाही. तर आपला बाजार 3 तारखेला मंगळवारी असतो. तर आपण आपले जनावरे 3 तारखेला जालना यार्डात आवारामध्ये विक्रीस आणू नये व आपली गैरसोय टाळावी असे सर्व शेतकऱ्यांना त्यांनी विनंती केलेली आहे. तसेच जालना जिल्ह्यात इतरही ठिकाणी जो बाजार भरतो तर त्यांनी पण या आठवड्याभरात शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे आपला गुरांचा बाजार आपापल्या ठरल्या वाराप्रमाणे भरू नये ही विनंती. वेळ झाली आहे जालना बातमीपत्रात इथेच थांबण्याची. पाहत रहा MCN न्यूज. नमस्कार. आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है. आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया मैं भूली नहीं। बेटिया आप कलेक्टर
कालिका TNT, फैसला जो मजबूत हो। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ऋषी पार्क, अंबर चौफुली, जालना। महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध। मेडिसिन विभाग, बालरोग विभाग, स्त्रीरोग विभाग, अस्थिरोग विभाग, सर्जरी विभाग, नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम। उपलब्ध सुविधा ICU, NICU, जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ 100 विथ स्टेंट बूस्ट कॅथ लॅब, मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, डायलिसिस विभाग, कार्डियक केअर युनिट CCU, एंजिओग्राफी सुविधा, एंजिओप्लास्टी सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियक ॲम्ब्युलन्स उपलब्ध। महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी। कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल, CBSE पॅटर्न, शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी प्रवेश देणे सुरू। शैक्षणिक वर्षासाठी LKG ते 9वी पर्यंत ऍडमिशन सुरू। आमचे वैशिष्ट्य, जालना शहरातील पहिली हायटेक वायफाय कॅम्पस असलेली इंग्लिश शाळा, डिजिटल क्लासरूम आणि iPad सुविधा उपलब्ध, वातानुकूलित क्लासरूम, बस सुविधा देखील उपलब्ध, क्षेत्र भेट आणि गेस्ट लेक्चर, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास। NCERTच्या धर्तीवर CBSE पॅटर्नची सुविधा उपलब्ध, अनुभवी शिक्षक वृंद, प्रशस्त क्लासरूम आणि प्रशस्त मैदान, रोबोटिक्स आणि कोडिंग यासह अनेक सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध। आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा अवश्य भेट द्या। कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल, JES महाविद्यालयाजवळ, देऊळगाव राजा रोड, जालना। संपर्क 9673236007 किंवा 9067791007। दादा, हे बेस्ट कॉलेज आहे। पण आम्ही तर आजोबांच्या काळापासून एकाच कॉलेजमध्ये शिकतो। पण दादा, या कॉलेजमध्ये ऑलराऊंड डेव्हलपमेंट होते। बाबा, त्या लंडनच्या कंपनीला नकार कळवला बरं का मी। आणि तुझ्या आर्चरीचं काय झालं? बाबा, पुढच्या महिन्यात तुमचा मुलगा नॅशनल खेळणार आहे। पण तुमचं नेमकं कॉलेज कोणतं? JES कॉलेज जालना। ट्रस्ट मैटर्स सिंस 6 decades। JES कॉलेज जालना। सर नमस्कार। इथे कस काय? हेच ते कॉलेज जिथे माझं स्वप्न पूर्ण झालंय। Every structure and every activity of JES College leads to an all-round development of students. An esteemed heritage of institutions in Jalna offers education for classes 11th and 12th with arts, science, commerce and MCVC with special emphasis on bifocal courses. Additionally, institution also provide UG program in BA, BSc, BCom and BCA as well. PG program in MA, MSc and MCom align with NEP 2020. It's a legacy of excellence and bright career.
हायस्कूल जालना येथे शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी नर्सरी ते इयत्ता 10वी पर्यंत प्रवेश देणे सुरू. आमची वैशिष्ट्ये: सर्व सुविधांनी युक्त नवीन इमारत, विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी प्रशस्त मैदान, विद्यार्थ्यांसाठी बस सुविधा, उच्च शिक्षित कुशल शिक्षक वर्ग, मर्यादित प्रवेश, वेळोवेळी शैक्षणिक सहलीचं आयोजन, देवगिरी इंग्लिश स्कूलचा 10वीचा 100% निकाल, नेहमीची परंपरा कायम राखत यावर्षी देखील 10वीचा निकाल 100%. आमचा पत्ता: देवगिरी इंग्लिश हायस्कूल, गायत्री लॉन्सच्या पाठीमागे, अंबड चौफुली, जालना. प्रवेशासाठी संपर्क 9623 75 61 32 आणि 9028 94 37 04 आणि 93 71 26 17 77.